मॉर्निंग स्टुडंट्स. आपला ॲडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स हा टॉपिक चालू आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ ॲडसॉर्प्शन ह्याचे दोन टाइप्स आपण स्टडी केलेले आहोत. फिजिकल ॲडसॉर्प्शन, इन शॉर्ट फिजिसॉर्प्शन, अँड केमिकल ॲडसॉर्प्शन, इट इज इन शॉर्ट केमिसॉर्प्शन. These both adsorption are studied. Now today in this video we are studied the comparison in between the physisorption and chemisorption. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण फिजिसॉर्प्शन अँड केमिसॉर्प्शन यामधला आपण डिस्टिंग्विश स्टडी करणार आहोत. नाउ फर्स्ट पॉइंट इज अबाउट देअर फोर्स वन. यामध्ये कोणता फोर्स असतो यावरती हा पहिला पॉइंट आहे. The forces operating in this physisorption are weak van der Waals force. आपण हे दोन्ही स्टडी केलेले आहेत. हे पॉइंट्स आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहोत. फक्त आपल्याला हे कंपॅरिझन फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट वन अबाउट द फोर्स वन. द फोर्सेस ऑपरेटिंग इन दिस वन, इट इज वीक van der Waals फोर्स. यामध्ये वीक van der Waals फोर्स हा यामध्ये असतो. In chemisorption there is the force operating in between these, it is the chemical in nature. यामध्ये केमिसॉर्प्शन मध्ये जो फोर्स असणार आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो? इन केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डच्या फॉर्म मध्ये असतो. इट मे बी कोव्हॅलंट और आयोनिक. मग हा केमिकल बॉन्ड म्हणजे हा कोव्हॅलंट म्हणजे ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे तयार होणारा कोव्हॅलंट बॉन्ड असू शकतो किंवा ड्यू टू लॉस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे तयार होणारा आयोनिक बॉन्ड सुद्धा हा असू शकतो. नाउ सेकंड कन्सेप्ट, इट इज अबाउट द एक्झाम्पल. नाउ ऑल द गॅसेस दे आर ॲडसॉर्ब्ड ऑन द सॉलिड मेटल्स. हे सॉलिड मेटल्स और सॉलिड सरफेसवर जे काही गॅसेस आहेत, ऑल द गॅसेस दे आर ॲडसॉर्ब्ड ऑन द सॉलिड सरफेस. Now for example, all the gases are adsorbed by the charcoal. Charcoal, activated charcoal जर आपल्याला माहित असेल तर ह्या charcoal surface वरती हे gases हे adsorb होतात by the van der Waals force. It is the example of physisorption. Now in this one, the chemical bond formed between the adsorbate and adsorbent. यामध्ये आपण पहिल्यामध्ये पाहिलेला आहे की केमिसॉर्प्शन मध्ये फोर्स हा कोणता असतो? केमिकल बॉन्ड हा असतो. मग ॲडसॉर्बेट म्हणजे जो सबस्टन्स आहे आणि ॲडसॉर्बंट म्हणजे जो सरफेस आहे, या दोघांमध्ये केमिकल बॉन्ड हा असणार आहे. द केमिकल बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन द ॲडसॉर्बेट अँड ॲडसॉर्बंट. ॲडसॉर्बंट म्हणजे वरचा गॅस आणि ॲडसॉर्बंट म्हणजे काय? खालचा सॉलिड सरफेस, त्याला आपण ॲडसॉर्बंट म्हणतो. मग एक्झाम्पल या ठिकाणी आपण लिहू शकतो. ऑक्सिजन इट इज ॲडसॉर्ब्ड ऑन द टंगस्टन. W म्हणजे काय? टंगस्टन मेटल सरफेस. अनदर एक्झाम्पल, द हायड्रोजन गॅस इट इज ॲडसॉर्ब्ड ऑन द निकेल सरफेस. दीज आर द एक्झाम्पल्स. नाउ थर्ड वन इज अबाउट द हीट ऑफ ॲडसॉर्प्शन. म्हणजे आपण कालच्या एक्सप्लेनेशन मध्ये पाहिलेला आहे, त्याच्यामधून जो अमाऊंट ऑफ हीट हा बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो? हीट ऑफ ॲडसॉर्प्शन असं आपण म्हणतो. नाउ इन दिस फिजिसॉर्प्शन द हीट ऑफ ॲडसॉर्प्शन इट इज लोअर. यामध्ये हीट हा कमी बाहेर पडतो. हीट ऑफ ॲडसॉर्प्शन इट इज लो. इट लाइज इन बिटवीन 20 to 40 किलोजूल पर मोल. हीट ऑफ ॲडसॉर्प्शन इट इज लो and in this one 20 to 40 kilojoule per mole, this amount of heat it is liberated. कमी प्रमाणात एनर्जी हीट हा बाहेर पडतो. Now in this chemisorption the higher heat in this higher heat of adsorption, large amount of heat is liberated in this chemisorption. chemisorption मध्ये प्रोसेस मध्ये मोठ्या अमाउंट ऑफ मध्ये हीट हा बाहेर पडतो. लार्ज अमाउंट ऑफ हीट इज लिबरेटेड इन दिस केमिसॉर्प्शन. therefore this heat it is lies in between the 40 to 200 kilojoule per mole. ह्याचा रेंज किती आहे? 40 to 200 kilojoule per mole हा इतका असतो. now next one, now this physisorption it occurs at the low temperature.
लो टेम्परेचरला फिजिक्स ऑप्शन हा जास्त क्वांटिटीमध्ये होतो. इट ऑकर्स ॲट लो टेम्परेचर अँड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं आपण टेम्परेचर जर वाढवला तर फिजिक्स ऑप्शन हा कमी कमी होत जातो. There are indirect relationship between the physics option and temperature. Now it is occur at the low temperature, and as the temperature increases, the physics option decreases. Now in this one, as the temperature is increases, the chemistry option is also increases. It is related to the temperature, but at the higher temperature. जर आपण हायर टेम्परेचरला जर आपण बघितलं, ह्यामधला केमिकल बॉन्ड हा ब्रेक होतो. जो कोव्हॅलेंट आणि आयोनिक बॉन्ड आहे हा बॉन्ड ह्याच्यामध्ये ब्रेक होतो आणि केमिस्ट ऑप्शन हा कमी होतो. इट इज इन्क्रीजेस ॲज इन्क्रीज इन टेम्परेचर, बट ॲट द सर्टन हायर टेम्परेचर द केमिकल बॉन्ड इन बिटवीन द ॲब्सॉर्बेट अँड ॲब्सॉर्बंट विल ब्रेक अँड द केमिस्ट ऑप्शन डिक्रीजेस. पहा विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा हे आपण आणखी पॉईंट्स आहेत. फर्स्ट 4 कॉन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेला आहे. पहिला पॉईंट हा फोर्स बद्दल आहे. इन फिजिक्स ऑप्शन द वीक वॉन डर वाल्स फोर्स इज प्रेझेंट. इन केमिस्ट ऑप्शन केमिकल बॉन्ड फोर्स इज प्रेझेंट, मीन्स कोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्ड इज प्रेझेंट. नाउ सेकंड वन, example all the gases are adsorbed on the solid surfaces. Example all the gases are adsorbed on the charcoal. Now second one, all the gases means the chemical bond is present in between the adsorbate and adsorbent. Example, the oxygen is adsorbed on the tungsten and the hydrogen is adsorbed on the nickel. Third one is about the heat of adsorption. The heat of adsorption, it is low, means low heat is liberated in this physics option. The range is in between the 20 to 40 kilojoule per mole. Now high heat is liberated in this one. Therefore heat of adsorption, it is high one. It is in the range of the 40 to 200 kilojoule per mole. Now fourth one, it is about the relation with the temperature. At the low temperature, this physics option it is occur more, but as the temperature is increases, the physics option decreases. Temperature वाढवला तर physics option कमी होतो. Now it is related to the temperature. As the temperature increases, the chemistry option also increases, but at higher temperature, the chemical bond is break, the chemistry option decreases. Now student, in this fifth one point, that is at low temperature the nitrogen gas it is absorbed on the surface of the iron metal. पहा लो टेम्परेचरला हा फिजिक्स ऑप्शन हा जास्त होतो हे आपल्याला माहित आहे. फोर्थ कॉन्सेप्ट मध्ये आपण पाहिलेला आहे. इट इज हायर ॲट द लोअर टेम्परेचर. Therefore, at low temperature the adsorbed gas it is physically adsorbed. Physics option म्हणजे काय, physically adsorbed on at higher percentage, that is on iron. Now in this one, the nitrogen gas it is chemically adsorbed on the metal like the iron. Chemically adsorbed म्हणजे chemical bond हा nitrogen आणि iron मध्ये हा तयार होतो. The chemical bond is present between the nitrogen and the iron, and it form the iron nitride. ह्या ठिकाणी रिएक्शन होऊन त्या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होतो, आयर्न नायट्राइड, and it is decreased at the higher temperature. हाय टेम्परेचरला केमिस्ट ऑप्शन हा कमी होतो. नाउ नेक्स्ट वन, इट इज रिव्हर्सिबल. हा जो फिजिक्स ऑप्शन आहे रिएक्टंट टू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट टू रिएक्टंट हा आपल्याला मिळतो या ठिकाणी. इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. नाउ दिस chemist option it is the irreversible process, means the product again cannot be converted into again reactor. म्हणजे हा irreversible one way process आहे, हा two way process आहे. Now in this one last one, now this physics option it form the multimolecular layer on the surface of the solid, and therefore at the high pressure, हायर प्रेशरला या ठिकाणी जो फिजिक्स ऑप्शन आहे त्याचे मल्टीलेयर. फॉर एक्झाम्पल हा एखादा सॉलिड सरफेस असेल, Fe मेटलचा हा काय आहे, सॉलिड सरफेस आहे. या मेटलवरती जो गॅस आहे
या गॅसचा या ठिकाणी काय तयार होणार आहे, मल्टी लेयर, या ठिकाणी मल्टी लेयर, या ठिकाणी absorbed gas particles to form the multi layer under the high pressure. Now in this one chemisoption it forms only the monolayer, या ठिकाणी फक्त काय तयार होणार, एकच लेयर या ठिकाणी तयार होणार, सिंगल लेयर या ठिकाणी तयार होणार. सिंगल लेयर म्हणजे काय, मोनो मॉलिक्युलर लेयर इट फॉर्म ऑन द surface. Now fifth one, it is about the example, that is the nitrogen gas. It is absorbed on the iron. Now say here the nitrogen gas, it is absorbed on the iron chemically with chemical bond to form the iron and nitride. Now next one, it is reversible and it is a irreversible process. Now last one, it is about the adsorbed particle. Now it form the multimolecular adsorbed particle on the solid surface. Now it form the monomolecular layer of the adsorbed particle on the solid surface. Now therefore students, in this video we have studied the distinguish between the physics option and chemistry option. Total 7 points are in this. If in question paper in the exam they ask this question for 3 marks, then you can write the 6 points about this one. Thank you.